राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा कळमनुरी येथे माजी नगरसेवक सतीश पाटील व माथाडी कामगार यांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। आपला माणूस अध्यक्ष झाला या भावनेतून सतीश पाटील यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले। यावेळी कळमनुरीतील रहिवाशांनी तसेच धनगर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला। यावेळी कार्यक्रमाला माथाडी कामगारांचे नेते तसेच हिंदुस्थान बँकेचे चेअरमन विलासराव जगताप, माजी नगरसेवक सतीश पाटील, तुषार पाटील, भावनाताई घाणेकर, महबूब शेख, शहबाज पटेल, राजश्री कदम सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षाने हा काळामध्ये तुम्हाला जबाब दिली ही खरी परीक्षा नाही का? नाही, हे खरे म्हटलं तर एक आव्हान आहे। पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणं, पक्ष संघटना मजबूत करणं। आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील, सुप्रियाताई, पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यामुळे आभार व्यक्त करतो। आणि हे चॅलेंज आहे समजायचं, सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत उभा करण्यासाठी प्रयत्न करणार। माथाडी कामगारांना एक ऊर्जा देणारा हा सन्मान सोहळा राहिला। सतीशजी पाटील यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले। कार्यकर्त्यांना आणि जनतेला आपल्या माध्यमातून एक ऊर्जा मिळाली। काय भावना व्यक्त करा, भविष्यात कशी वाटचाल असेल? माझे पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते सतीशरावजी पाटील माझे मित्र आहेत। मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष सोडून गेल्यानंतर पण हा नेता पवार साहेबांच्यावर प्रामाणिक राहिलेला आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला। त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार असतील, कार्यकर्ते असतील, पनवेल, कळंबोली या परिसरातले सगळे मोठे वगैरे ठिकाणची लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्यामध्ये हा सत्कार सोहळा झालेला आहे। आम्हाला ऊर्जा देणारा असेल, भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणारा असेल। कामगारांचे प्रश्न असतील, महापालिकेच्या कराचा प्रश्न असेल, भविष्यात आपण वेळोवेळी या ठिकाणी येण्याचं आश्वासन केलंय। कार्यकर्त्यांना, जनतेला कशा प्रकारचं या ठिकाणी अनेक समस्या आहेत। सरकार 11 वर्ष 12 वर्ष इथे असताना सुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे, महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत, सुविधा नाहीत, अनेक अडचणी आहेत। त्याच्यावर शास्तिक करमाफीच्या बाबतीमधला श्रेयवाद आहे, परंतु 2-2 वेळा व्याजासकट लोकांकडून पैसे घेतले जातात, त्याची नाराजगी आहे। या संदर्भामध्ये आवाज उठवणं, किंबहुना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली माहिती मला दिलेली आहे। उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई ह्याच्यावर आम्ही मोर्चा काढतोय। सिडकोचे जे प्रश्न आहे उद्या मी सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ, त्यामध्ये सतीशरावांच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कळमनुरी परिसरातल्या सिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।